परमात्मा हा आम्ही त्याचेच अंश आहोत ना. पुढे सांगणारे ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन हा, की आम्ही त्याचे अंश आहोत, त्याच्यापासूनच आम्ही बनलेलो आहोत, आमच्यामध्येच तो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आहोत. ही जी भावना आहे, ही जी श्रद्धा आहे, ही अजून प्रत्येकाची होत नाही. त्यामुळे त्यांना वाटतं की कुठे परमात्मे वाचून आमचं काही अडत नाही. अशा लोकांना काय म्हणतात, निरीश्वरवादी म्हणतात. आणि परमात्म्याचे अस्तित्वच सिद्ध पण होत नाही. कोणी जर म्हणालं दाखवा आम्हाला, तरुण मुलं म्हणतात कधी कधी, तुम्ही म्हणता परमेश्वर आहे परमेश्वर आहे, दाखवा आम्हाला. तर दाखवू शकत नाही, कारण तो अनुभूतीचा विषय आहे, तो काय असं दाखवण्याचा विषय नाही आहे. मग जे नर्मदा परिक्रमा करून येतात त्यांचे जर आपण अनुभव बघितले, मी परवाच कोणाचं तरी ऐकत होते, तर त्याच्यामध्ये त्यांना कसे अनुभव येतात आणि तेव्हा ते मानतात की अरे खरंच आहे, परमात्मा आहे या जगामध्ये. एकही पैसा बरोबर न घेऊन गेलेले तिथे कसं त्यांना अन्न मिळतं, कशी त्यांची झोपायची सोय होते, हे त्यांना ते अनुभूतीतून कळतं. आपल्याला कसं आहे, आपल्याकडे पैसा आहे, राहायला घर आहे, कपडे लत्ते, आपलं काय अडत नाही, त्याच्यावरच आपण विसंबून असतो. पण हे सगळं सोडून जो बाहेर पडतो त्याला मग कळतं की परमात्मा त्याला कशी मदत करत असतो ते. तर मग ह्या त्रिगुणात्मक जीवन सहस्रावधी लोकांना पुरेसे वाटते. क्वचितच एखादा गुणातीत होण्याचा प्रयत्न करतो. एखादाच असतो असा की जो नाही मला गुणातीत व्हायचं आहे, परंतु ज्याने प्रपंचाचा मोह सोडला तोच परमात्म्याकडे वाटचाल करू लागतो. प्रपंच आणि परमार्थ असं दोन्ही दरडीवर हात ठेवून चालणं अतिशय अवघड आहे. पुढे त्यांनी आपल्याला त्याचंही सांगितलेलं आहे की कसं वागायचं ते. म्हणून मग ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे की हे जे विषयांनी भरलेलं जग आहे हे आम्ही कधी सोडू, तर जेव्हा म्हणे ताटातील अन्नामध्ये विष कालवलेलं आहे. असं जेव्हा एखादा माणूस आहे, खूप भुकेलेला आहे, दुपारची 12ची वेळ आहे आणि तो बसला आहे, त्याच्यासमोर पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आहे, त्याला खूप भूक लागली, आता तो जेवायला सुरुवात करणार आणि तेवढ्यात जर त्याला कळलं की या अन्नामध्ये विष कालवलेलं आहे, एका क्षणात तो त्या अन्नाचा त्याग करून उठून जाईल. तसं त्यांनी सांगितलं, तद्वत या प्रपंचाची क्षणभंगुरता जाणवली तर मग मोह राहणार नाही. पारा चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करणे अशक्यच असते. किती अवघड आहे पारा चिमटीत पकडणं. तसा हा प्रपंच निसटून जातो. राग आसक्ती ठेवणं हे मूर्खपणाचं आहे, हे आम्हाला कळतं, पण वळत नाही. आणि जे टाकावंच लागणार आहे ते मनाला चिकटू देऊ नये. आम्ही काल गीता म्हणायला एका ठिकाणी गेलो होतो, तर तिथे 97 वर्षाच्या बाई आल्या होत्या आणि इतक्या छान उंच धिप्पाड अशा, फक्त त्यांना डोळ्यांनी थोडंसं दुःख दिसत नव्हतं आणि कानाने थोडंसं कमी ऐकू येत होतं, एवढंच. बाकी हातात काठी पण नव्हती मला वाटतं, त्या हात धरून आल्या होत्या एकीचा. आणि त्या आल्या आणि त्यांनी मस्तपैकी बिना चष्म्याची गीता वाचली होती, अगदी चष्मासुद्धा नव्हता डोळ्यावर, आणि म्हणे मोठा टाईप आहे हा मला दिसतो. आणि त्या सांगत होत्या आम्हाला की अहो काय, कोणी निंदा केली कोणी स्तुती केली तरी मला काही वाटत नाही, सुख आलं दुःख आलं तरी मनाला मी लावून घेत नाही. कशावरून आठवलं मला, ते मनाला चिकटू देऊ नये, त्यामुळे मी मनाला लावून घेत नाही. आणि इतकं छान बोलत होत्या, त्या शिक्षिका होत्या त्यांच्या पूर्व आयुष्यामध्ये, आणि छान बोलत होत्या. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की अहो आम्ही नुसती गीता वाचली, पण तुम्ही तर गीता समजून उमजून बोलताय म्हटलं, आणि तुमच्या या जीवनाचं म्हणजे एवढ्या छान तुम्ही जगलात, एवढं आयुष्य तुम्हाला मिळालं, आणि पुन्हा निरोगी. काही नाही म्हणे मला, BP नाही, शुगर नाही, काही नाही म्हणे मला. म्हटलं हेच तुमच्या या सुखी जीवनाचं रहस्य आहे असं आम्हाला वाटतं. छान त्यांनी सांगितलं. म्हणजे कुठलीही गोष्ट मनाला चिकटू द्यायची नाही, आणि कुठलीही गोष्ट टाकताना दुःख नाही झालं पाहिजे. जसं अंगावरचं वस्त्र कसं आपण जुनं झालं की पटकन टाकून देतो, पण तेच जर आपल्या अंगाच्या आपल्या त्वचेला जर कुठे खरचटलं तर मग किती वेदना होतात, कारण की ती त्वचा चिकटलेली आहे अंगाला, म्हणून वस्त्र वरवरचं आहे त्यामुळे ते आपण टाकून देतो. पण त्वचा मात्र आपण टाकून देऊ शकत नाही, तेव्हा त्रास होतो आपल्याला, कारण ती चिकटलेली आहे. तसं आपण या संसाराला चिकटलेलो आहोत असं त्यांनी सांगितलं आहे. आणि हे चिकटणं कमी करायचं आहे. म्हणजे मान मोह हे सगळे देहबुद्धीतून येतात. हा देह म्हणजे मी आहे, हेच मूळ आहे याच्यामध्ये. अज्ञान खरं काय आहे तर हा देह म्हणजे मी आहे. आणि
तो जो निष्काम कोण होतो की ज्याला ती देहबुद्धी नसते. मग त्याला आत्मज्ञान मिळतं की मी कोण आहे, तर मी ब्रह्म आहे, मी परमात्म्याचा अंश आहे, हे ज्याला माहिती आहे. माहिती म्हणण्यापेक्षा तो तसं वागतो, तर मग तो काय होतो, निर्द्वंद्व होतो. निर्द्वंद्व, इथे द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञैर. मग तो द्वंद्वांच्याही पलीकडे जातो, सुखदुःखांच्याही पलीकडे जातो आणि प्रपंचाच्याही पलीकडे जातो. आणि मग त्याला अव्यय पुरुषतत्व सापडतं. असा जो ज्ञानी असतो त्याला ते अव्यय पुरुषतत्व सापडतं. आणि ते अक्षरतत्व आहे. अक्षर म्हणजे काय, ज्याचा क्षर होत नाही, ते अक्षर पुरुष. याच्यात बघायचं आहे आपल्याला. आता आपण मागेच पाहिले आहे की तेच परमधाम आहे आणि तेथून पुनरावृत्ती नाही. सूर्य, चंद्र, अग्नी हे स्वतः प्रकाशमान पदार्थ आहेत. अंधारात एखादी वस्तू जर आपल्याला शोधायची असेल तर आपण सूर्याच्या प्रकाशात बघतो, अग्नीच्या प्रकाशात बघतो. परंतु परमात्मा शोधायचा असेल तर या प्रकाशाचा काहीही उपयोग नाही. तर परमात्मा ही अशी वस्तू आहे, इंद्रियांना जाणवणारी साकार वस्तू नाही आहे ती. तर तो कसा आहे, तो अदृश्य आहे आणि दृश्य पण होऊ शकतो, पण जो भक्त आहे त्यालाच तो दिसतो. अनुभूतीचा विषय आहे तो, वाचेचा विषय नाही आहे तो, इंद्रियांचा विषय नाही, तो डोळ्यांचा विषय नाही, तो बुद्धीचा विषय नाही, तर तो अनुभूतीचा विषय आहे. अनुभूती येण्यासाठी काय आहे की पहिल्यांदा आत्मानुभूती यायला पाहिजे. परमात्म्याची अनुभूती येण्यासाठी आधी मी आत्मा आहे, माझ्या आत कोणीतरी आहे, माझ्या आतला आत्मा, माझ्या आतला ईश्वर मला आधी कळला पाहिजे. म्हणजे मग मला बाहेरच्या जगातला परमात्मासुद्धा कळेल आणि परमात्मा आणि आत्मा कसा एक आहे हे सुद्धा कळून येईल, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे विद्युत अणू आहे बारीकसा आणि तो दुर्बिणीतून दिसत नाही. कारण काय सांगितलं की दुर्बीणच मुळी त्याची बनलेली आहे, त्या अणूंपासूनच दुर्बीण बनलेली आहे. मग तिला तो कसा दिसेल, म्हणजे आत्म्याच्या पातळीवरून परमात्म्याचे दर्शन होऊ शकते. आपल्या स्थूल देहाने या दिव्य चक्षु पाहिजे त्याच्यासाठी. अर्जुनाला नाही का कुठे दिसलं, त्याला दाखवतोय हा पश्चिमे पार्थरूपानी शतशोत सहस्रशा नानाविधानी दिव्यानी नानावर्णाकृतीनीचे, की बघ बघ मी तुला हे दाखवतोय, माझं रूप बघ. आणि हा आपला शांत, काहीच दिसत नाही आहे त्याला. मग तेव्हा त्याला भगवंतांनी दिव्य चक्षु दिले, तेव्हा कुठे अर्जुनाला ते विश्वरूप दर्शन झालेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं या ठिकाणी की आपल्या हृदयामध्ये ध्यान करून आत्म्याकडे पाहायला हवं. खरा मी कळला पाहिजे. मी कोण आहे. मी एखादी वस्तू पाहतो, तेथे पाहणारा भिन्न असतो, वस्तू भिन्न असते आणि तो पाहणारा. तर पण ज्या ठिकाणी परमात्मदर्शन होतं, म्हणजे दर्शन म्हणताच येणार नाही, कारण तिथे त्रिपुटी एक झालेली असते. पाहणारी वस्तू, ज्याला पाहते ती वस्तू आणि पाहणे ही क्रिया, हे सगळं जिथे एक झालेलं असतं. म्हणजे ज्ञानोबांनी त्याला म्हटलं आहे पाहतेनी विण पाहणे. आता हे समजणं अवघड आहे. पाहिल्याशिवायच पाहणं असं ज्याला म्हटलं जातं, तिथे ती आत्मानुभूती येऊ शकते. आणि आत्मानुभूती घेणे म्हणजे काय की अहंकाराच्या पलीकडे उडी घेणे, देहाच्या पिंजऱ्यातून सुटणे, गुणातीत होणे, आपल्याच व्यापकत्वाची जाणीव होणे. म्हणजे माझ्यातलाच मी कसा व्यापक होतो, तेव्हा मग ती आत्मानुभूती येते. हे जशी ज्ञानोबांना आली होती, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, अशी त्यांना अनुभूती आली होती. आणि म्हणून त्यांनी त्याच्यासाठी काय सांगितलं आहे की भगवान श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा आपल्याला काय सांगतात, अनन्य व्हा, अनन्यास चिंतयंतो माम ये जना पर्युपासते. भगवंताशी तादात्म्य पावायचं जर असेल, एकरूप व्हायचं असेल, तर त्याच्याशी अनन्य व्हायला सांगितले आहे. आणि अनन्य भक्ती म्हणजेच पूर्णत्व अनुभवणं आहे. मग त्याच्यामध्ये कामना नसते, द्वंद्व नसतात, सुखदुःखे नसतात. जे यांनी सांगितलं, निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञैर गच्छन्ते मूढा पदमव्ययंतात.
आणि मग ते जे पूर्णत्व असतं ते सुखदुःखाती द्वंद्वातून मुक्त झालेलं असतं आणि त्याच्यासाठी अनन्य भक्ती सांगितलेली आहे. मग त्याच्या पुढे 7वा श्लोक आहे, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. की भगवंतानी म्हटलेलं आहे की या कर्मभूमीमध्ये, या पृथ्वी तलावर जीवनामध्ये माझा सनातन अंश असलेला जीव प्रकृतीत येतो. म्हणजे ममैवांशो जीवलोके, माझाच अंश आहे हा. आणि प्रकृतीत असणारी मनासह 6 इंद्रिये आपणाकडे ओढून घेतो. यालाच लिंग शरीर असं म्हणतात. आता हा याच्या पुढचा विषय थोडा अवघड आहे, मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की या ईश्वराला म्हणजे जीवाला जेव्हा स्थूल शरीर प्राप्त होते, 7वा श्लोक आहे, आपण 4 श्लोकांचं एकत्र बघणार आहोत विवेचन. तर थोडक्यात अर्थ आधी त्याचं सांगते की पहिल्यांदा त्यांनी सांगितलं ममैवांश जीवलोके, म्हणजे या देहामध्ये हा जो सनातन जीवात्मा आहे तो माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि 5 इंद्रियांना आकर्षित करतो. त्यानंतर शरीरम यदवाप्नोती अच्छापित्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधानि वाशयात. तर या ईश्वराला म्हणजे जीवाला जेव्हा स्थूल शरीर प्राप्त होते आणि जेव्हा तो स्थूल शरीरातून निघून जातो, म्हणजे माणूस मरतो, त्याला मृत्यू येतो, तेव्हा काय होतं, तर तेव्हा दृष्टांत त्यांनी असा दिला आहे की एखादं फूल आहे आणि त्या फुलातून जसा सुगंध वायूच्या सहाय्याने वाहला जातो, म्हणजे तो सुगंध वारा वाहून नेतो. तसं म्हणे मन आणि हे 5 जी इंद्रिय आहे, सूक्ष्म इंद्रिय आपली, तिला तो घेऊन जातो. म्हणजे माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याच्यातून काय बाहेर पडतं, तर त्याच्यातून जीवात्मा बाहेर पडतो, त्याचं लिंग शरीर बाहेर पडतं. लिंग शरीर म्हणजेच त्याला सूक्ष्मदेह असं पण म्हणतात. मग ते काय असतं, तर त्याचं मन आणि 5 इंद्रिय असं घेऊन तो बाहेर पडतो. म्हणजे कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन, म्हणजे ही जी ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्यांच्या ठायी हा जीव ठाणे देऊन बसतो आणि विषयांचा उपभोग घेत असतो. शरीरम यदवाप्नोती अच्छापित्क्रामतीश्वरा गृहीत्वैतानि संयाती वायुर्गंधानि वाशयात. वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो, सुगंध नेतो. तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून मनासहित इंद्रिये घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो, असं 8व्या श्लोकात सांगितलं. मग शरीरातून निघून जाणारा अथवा राहणारा किंवा गुणांनी युक्त होऊन उपभोग घेणारा हा जीवात्मा मूर्ख लोकांच्या ध्यानी येत नाही. त्यांनी इथे सांगूनच दिलं की बरोबर आहे, सगळ्यांना काय हा कळणार का की कोण जातं कोण येतं. श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चायम विषयान उपसेवते. हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. आणि हे केवळ कोणाला कळतं, त्याचा 10वा श्लोक आहे की उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. की ते ज्ञानी लोक असतात त्यांनाच हे कळतं, जे मूढ असतात, जे अज्ञानी असतात त्यांना मात्र हे कळत नाही. अज्ञानी लोक त्याला ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच त्याला तत्वतः ओळखतात असं सांगितलं. तसेच 11वा श्लोक आहे, यतंतो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतंतोऽपि कृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः. योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वतः जाणतात. म्हणजे जे योगी असतात, जे ज्ञानी असतात त्यांनासुद्धा सहज कळत नाही, तर त्यांना प्रयत्न करावे लागतात, अभ्यास करावा लागतो,
तेव्हा त्यांना ते कळतं. आणि मग ज्यांचा आत्मा प्रयत्नानेच तत्वता जाणतात, परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. म्हणजे जरी आपली म्हण असली की प्रयत्नांती परमेश्वर, तरीसुद्धा यांनी इथे असं सांगितलं की प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा जर त्याच्या मनात श्रद्धा असेल, जर त्याला त्याचं अंतःकरण शुद्ध असेल, तर त्याला प्रयत्नांती परमेश्वर आहे. पण अंतःकरण शुद्ध नाही आहे, ज्ञान प्राप्त झालेलं नाही आहे, निर्माण मोहा जितसंग दोष आहे, हे काहीच गुण त्याच्याकडे नाही आहे, मग त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा त्याला या परमात्म प्राप्तीची ओळख होऊ शकत नाही, असं त्यांनी 11व्या श्लोकात सांगितलं.